नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तुमची शाळा सुरू व्हायला अजून थोडासा अवकाश आहे. तोपर्यंत आपण आपल्या पुणे जिल्ह्याची जी सर्वसामान्य माहिती आहे ती पाहणार आहोत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा ही माहिती नसते, तर ही ज्या जिल्ह्यात आपण राहतो त्याची माहिती सर्वांनाच असायला हवी. तर पहा, पुणे तिथे काय उणे असं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. तर पुणे शहराचं जुनं नाव पुनवडी असे होते. पुणे शहरातील पुणे विद्यापीठ हे जगप्रसिद्ध असून पूर्वेचे ऑक्सफर्ड असेही याला म्हणतात. आता पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे केले आहे. या विद्यापीठामध्ये जगातील अनेक भाषांचा अभ्यास करता येतो. विविध प्रकारच्या उच्च शिक्षणाची सोय पुण्यात आहे. म्हणूनच पुणे शहरास विद्येचं माहेरघर म्हणतात. पुणे शहर हे मुळा मुठा नद्यांच्या संगमावर वसलेले असून महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुणे जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रगत जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15,643 चौरस किलोमीटर इतके आहे. पुणे जिल्ह्याच्या सीमा पहा. उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर, आग्नेयेस सोलापूर, दक्षिणेस सातारा, पश्चिमेला रायगड, वायव्येला ठाणे जिल्हा आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. पुणे शहर, यानंतर आंबेगाव, खेड, जुन्नर, इंदापूर, भोर, बारामती, मावळ, पुरंदर, मुळशी, हवेली, दौंड, वेल्हे आणि शिरूर. आता आपण पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्या व त्यांच्यावरील धरणे पाहूयात. पुणे जिल्ह्यातील भीमा ही मुख्य नदी आहे. ही नदी भीमाशंकर येथे उगम पावते. पुणे जिल्ह्यातील इतर नद्या इंद्रायणी, कऱ्हा, कुकडी, घोड, नीरा, पवना, मांडवी, मीना, भामा, मुळा मुठा, मीना, वेळू, पुष्पावती. पुणे जिल्ह्यातील धरणे पहा. खडकवासला, पानशेत, भुशी, मुळशी, भाटघर, पिंपळगाव जोगा, वारसगाव, टेमघर, भामा आसखेड, येडगाव, चासकमान, माणिकडोह, ठोकरवाडी, नाझरे, आंध्रा गुंजवणी, नीरा देवधर, वळवण, वडीवळे, कळमोडी आणि डिंबे. पुणे जिल्ह्यातील गड किल्ले आणि ऐतिहासिक व धार्मिक आणि तसेच पर्यटन स्थळे पाहूयात. शिवनेरी किल्ला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला असून 19 फेब्रुवारी 1630 रोजी या गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आपल्या सर्वांनाच माहीत आहे. या किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे. या देवीवरूनच शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं. यानंतर सिंहगड. हा किल्ला पुण्याजवळ म्हणजे साधारण 25 किलोमीटर अंतरावर हवेली तालुक्यात असून त्याचे पूर्वेचे नाव कोंढाणा होते. कोंढाणा जिंकण्यासाठी गेलेले तानाजी मालुसरे हे लढताना धारातीर्थी पडले, तेव्हा गड आला पण सिंह गेला असे उद्गार शिवरायांनी काढले. त्यामुळे या गडाचे नाव सिंहगड असे ठेवण्यात आले. तोरणा किल्ला. हा गड जिंकून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. तोरणा किल्ला हा वेल्हे तालुक्यात आहे. यालाच प्रचंडगड असेही नाव आहे. राजगड. हा एक महत्त्वाचा डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी येथेच होती. पुणे जिल्ह्यातील वेल्हे गावाच्या आग्नेयेस 16 किलोमीटरवर हा किल्ला आहे. याच्या पायथ्याशी गुंजवणी हे गाव आहे. येथून पायवाटेने राजगडावर जाता येते. या गडाला उत्तरेस पद्मावती, आग्नेयेस सुवेळा आणि नैऋत्येस संजीवनी अशा 3 माच्या व एक बालेकिल्ला आहे. पद्मावती माची पुष्कळ लांब व रुंद असल्यामुळे राजगडावरील मुख्य वस्ती येथेच होती. खुद्द शिवाजी महाराज कुटुंबासह बालेकिल्ल्यावर राहत असत. पुरंदर किल्ला. पुरंदर किल्ला हा पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ असलेला एक किल्ला आहे. पुरंदर किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला हे या किल्ल्याचं सर्वात मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे. यानंतर पुणे जिल्ह्यातील इतर किल्ले नारायणगड, सावंड, विचित्रगड, लोहगड, जीवधन, हडसर इत्यादी इतिहास प्रसिद्ध किल्ले याच आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. आता पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे पाहूयात. पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवड परिसरात अनेक उद्योगधंदे आहेत. चिंचवड येथे मोरया गोस्वामी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलिन, रसायने इत्यादीचे कारखाने आहेत.
तसेच निगडी येथील अप्पूघर हे करमणुकीचे केंद्र आहे. जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर आहे. अष्टविनायक गणपतींपैकी ओझर व लेण्याद्री ही गणपतीची मंदिरे जुन्नर या तालुक्यामध्ये आहेत. आळंदी हे ठिकाण इंद्रायणी काठी असून येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे. यानंतर देहू हे ठिकाण इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. तसेच येथे गाथा मंदिर प्रसिद्ध आहे. चाकण येथील संग्रामदुर्ग हा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. तसेच कांद्याची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे. यानंतर जेजुरी गडावर असलेले खंडोबाचे मंदिर हे प्रसिद्ध आहे. आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे विक्रम हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. राजगुरुनगर हुतात्मा राजगुरूंचं हे जन्मगाव आहे. राजगुरुनगरचे पूर्वीचे नाव खेड असं होतं. उरुळी कांचन येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे प्राचीन काळातील शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन आहे, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी लोहमार्गाने येथून जाता येते. वालचंद नगर येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामग्री तयार केली जाते. तसेच प्लास्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखाना सुद्धा येथे आहे. यानंतर सासवड हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे संत सोपानदेवांची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर हा अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरू इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे. भोर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेण कापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणे आहेत. वेल्हे हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच राजगड व तोरणा हे किल्ले आहेत. वढू येथे संभाजी महाराजांची समाधी आहे. भीमा व भामा या नद्यांच्या एकत्रित प्रवाहास इंद्रायणी नदी वढू या ठिकाणी मिळते. त्यामुळे या ठिकाणास त्रिवेणी संगम असंही म्हटलं जातं. यानंतर भीमाशंकर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणारे ठिकाण म्हणजे भीमाशंकर अभयारण्यात शेकरू ही मोठी खार आढळते. शेकरू खार ही महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तसेच या अभयारण्यात कारवी ही अंधारात चमकणारी वनस्पती आढळते. लक्षात ठेवा काय आहे नाव वनस्पतीचं? कारवी. मावळ येथे कारले, भाजे, बेडसे, लेण्या प्रसिद्ध आहेत. या तालुक्यात लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणं आहेत. तसेच अष्टविनायकपैकी 5 तीर्थक्षेत्रे ही पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. मोरगाव, बारामती, ओझर व लेण्याद्री जुन्नर, थेऊर, हवेली आणि रांजणगाव गणपती शिरूर. यानंतर पुणे जिल्ह्यातील हवामान व पिके. पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग हा डोंगराळ व उंच आहे, त्यामुळे तेथील हवामान हे थंड असते. पूर्व भागातील हवामान उष्ण व कोरडे आहे. जिल्ह्याच्या वेल्हा, मुळशी, मावळ या भागामध्ये जास्त पाऊस पडतो, तर भोर, आंबेगाव, जुन्नर, खेड, हवेली या तालुक्यामध्ये पर्जन्याचे प्रमाण मध्यम असते आणि शिरूर, दौंड, पुरंदर व बारामती हे काय आहेत? कमी पावसाचे तालुके आहेत. पर्जन्य म्हणजेच काय? पाऊस. आता पुणे जिल्ह्यातील पिके. जिल्ह्यात सर्वसाधारण बाजरी, ज्वारी, तांदूळ, गहू, हरभरा, ऊस, कांदा, बटाटा व भाजीपाला इत्यादी पिके घेतली जातात. त्यात भोर तालुक्यात आंबेमोहर, मुळशी तालुक्यात कमोद, जुन्नर तालुक्यात जिरेसाळ आणि मावळ तालुक्यामध्ये इंद्रायणी या तांदळाच्या जाती प्रसिद्ध आहेत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण पुणे जिल्ह्याची अगदी महत्त्वाची माहिती थोडक्यामध्ये पाहिली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करायला नक्कीच विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन स्कॉलरशिपचे व्हिडिओ पाहायला मिळतील.